आपल्या सर्वांना ठाऊक आहे की दरवर्षी महाराष्ट्राच्या जिल्हा नियोजनाचं नियोजन करीत असताना प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन माननीय वित्त मंत्री दरवर्षाला घेत असतात। साधारणपणे येणाऱ्या 3-4 दिवसाच्या आत माननीय वित्त मंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब प्रत्येक जिल्ह्याचा वित्त आराखड्याचं नियोजन त्या ठिकाणी करायला घेणार आहेत। आणि म्हणून आज सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये, सर्व अधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली। पाठीमागच्या वर्षाला मिळालेला निधी, त्याच्यातनं खर्च झालेला निधी आणि येणाऱ्या 24-25 या वर्षाच्यासाठी प्रस्तावित आराखडा या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे। साधारणपणे नाशिक जिल्ह्याचा चालू वर्षाचा जो काही आराखडा होता तो 600 सर्वसाधारण जो होता तो 609 कोटी रुपयांचा होता। त्याच्यामध्ये आता संपूर्ण सभागृहाने 250 कोटीची वाढीव मागणी त्या ठिकाणी नोंदवून 859 कोटी रुपयाचा आराखडा राज्य शासनाला आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत। आदिवासी उपयोजनेच्या संदर्भामध्ये 293 कोटीचा चालू वर्षाचा होता, त्याच्यामध्ये रुपयाचा वाढीव निधी मागणार आहोत आणि साधारणपणे 572 कोटी रुपये आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्याच्यासाठी आपण मागणार आहोत। त्याच्यासोबतच विशेष घटक योजनेच्या संदर्भामध्ये चालू वर्षाला 100 कोटी रुपये होते, त्याच्यामध्ये 78 कोटी रुपयांचं वाढ त्या ठिकाणी आम्ही मागतो आहोत आणि 178 कोटी रुपये सभागृहाच्या वतीने आम्ही राज्य शासनाकडे त्या ठिकाणी मागण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे।